परतीच्या मार्गावर असलेला श्री संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा सोमवारी गेवराई येथे मुक्कामी होता। सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान शहरामध्ये पालखीचे आगमन झाल्यानंतर जागोजागी नाश्ता, फळे, पाणी बाटली आदींचे वाटप करण्यात आले। शहरात पालखीचे आगमन होताच शहर भक्तिमय झाले होते। कन्या प्रशाला येथे पालखीचा मुक्काम आयोजित करण्यात आला होता। खेळणे, खाऊ आदींनी गेवराई शहराला यात्रेचे स्वरूप आल्याचे दिसून आले। गेवराई येथील मुक्कामानंतर पालखी सोहळा जालना जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। पालखी सोहळा गेवराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग 52 वर गेवराईचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ, पोलीस उपनिरीक्षक शेळके, जमादार श्रीमंत उबाळे, पोलीस हवालदार शेखर हिंगावर, जमादार रामनाथ उगलमुगले राऊत यांच्यासह गेवराई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। अत्यंत स्वच्छ आणि शिस्तप्रिय म्हणून या पालखीच्या सोहळ्याकडे पाहिले जाते। पालखी सोहळ्यासोबत एक अश्वजोडी, पताका, पांढरे शुभ्र कपडे, शिस्तबद्ध पद्धतीत हरिनामाचा गजर करत वारकऱ्यांनी गेवराईकरांचे मन आकर्षित करून घेतले होते। ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, गेवराई, बीड।